हॅलो स्टुडंट, कसे आहात? मी राहिनी नामदार, इयत्ता 12वीतील विषय अर्थशास्त्र यामधील नवीन प्रकरण घेऊन आले आहे, ज्याचं नाव आहे बाजाराचे प्रकार. बाजाराचे प्रकार यामध्ये आज आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत, पूर्ण स्पर्धा, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात परफेक्ट कॉम्पिटिशन. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये कोणकोणती, हा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी आपण बाजार म्हणजे काय हे आठवून पाहूया. बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण असून अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये विक्रेते व ग्राहक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण करतात. तर ऑगस्टिन कुर्नो यांच्या मते ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बाजार म्हणजे काय हा भाग अभ्यासला होता. ज्यांनी बाजार म्हणजे काय आणि बाजाराचे प्रकार हा पहिला व्हिडिओ पाहिला नसेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यांनी तो व्हिडिओ नक्की पाहावा, म्हणजे हा भाग समजणे सोपं होईल. बाजार म्हणजे ऑगस्टिन कुर्नो यांनी सांगितलेले आहे की एखाद्या ठिकाण म्हणजे बाजार नाही आहेत. बाजार हा संपूर्ण भूप्रदेश देखील असू शकेल जिथे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते. वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करण्यासाठी ग्राहक आणि विक्रेते यांचा जवळचा संबंध येतो. ते एकमेकांशी संपर्कामध्ये येतात. प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ते एकमेकांच्या संपर्कात येतात. ग्राहक आणि विक्रेता यांना बाजाराचे पूर्ण ज्ञान असल्यामुळे वस्तूंची किंमत सर्वत्र एकसारखी होते, समान होण्याची प्रवृत्ती असते. यालाच बाजार असे म्हणतात. बाजाराचे वर्गीकरण स्थळानुसार आणि काळानुसार हे दोन भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. स्थळानुसार बाजाराचे वर्गीकरण करताना स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार. काळानुसार बाजाराचे वर्गीकरण करताना अत्यल्पकाळ, त्यानंतर अल्पकाळ, तिसरा जो प्रकार आहे तो आहे दीर्घकाळ आणि पुढचा चौथा प्रकार आहे अतिदीर्घकाळ. असे काळानुसार आपण 4 प्रकार अभ्यासलेले आहेत. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. आता आपण याच्या पुढे बाजाराचे वर्गीकरणामध्ये जो तिसरा प्रकार आहे स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण, तो भाग आज आपण अभ्यासणार आहोत. स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण करताना पहिला जो भाग आहे तो आहे पूर्ण स्पर्धा आणि दुसरा जो भाग आहे अपूर्ण स्पर्धा. असे 2 प्रकार आहेत. एक आहे मक्तेदारी, दुसरा आहे अल्प अधिकार आणि तिसरा प्रकार आहे मक्तेदारी युक्त स्पर्धा. अपूर्ण स्पर्धेमध्ये हे 3 प्रकार आहेत. एक एक प्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी पहिला जो भाग आहे स्पर्धेनुसार, या प्रकारामध्ये 2 जे प्रकार आहेत पूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा, यापैकी आपण आज पूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. पूर्ण स्पर्धा अर्थ आणि व्याख्या पाहूयात. पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. म्हणजेच दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला अशी कोणतीही स्पर्धा दिसत नाहीत. ही एक काल्पनिक स्पर्धा आहे. पूर्ण जगाला प्राप्त करायची अशी बाजारपेठ ती म्हणजे पूर्ण स्पर्धा आणि ती अस्तित्वात येऊ शकत नाहीत. का अस्तित्वात येऊ शकत नाहीत त्याची वैशिष्ट्ये पाहूया तर तुम्हाला लक्षात येईल ती का अस्तित्वात येऊ शकत नाहीत. पूर्ण स्पर्धेची व्याख्या मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी केलेली आहेत. चित्रामध्ये तुम्ही त्यांचं चित्र पाहू शकता. हे ब्रिटिश अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांच्या मते जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. म्हणजेच विक्रेता ज्या मालाची निर्मिती करणार आहेत त्या प्रत्येक उत्पादनाला ग्राहक हा मिळणारच आहेत, म्हणजे मागणी करणारे लोक असणार आहेत. त्यामुळे ती मागणी लवचिक आहेत, म्हणजे उत्पादकाला टेन्शनच नसणार आहे की आपण जी वस्तूंची निर्मिती केलेली आहे ती विक्री होणार की नाही होणार. तर ज्या वेळेस उत्पादकाच्या प्रत्येक उत्पादनाला मागणी उपलब्ध आहे तो भाग म्हणजेच पूर्ण स्पर्धा. अशी साधी सरळ सोपी व्याख्या जॉन रॉबिन्सन यांनी केलेली आहे. हा भाग
आणखी चांगल्या प्रकारे समजून घेऊया. आता ही जी व्याख्या केलेली आहे या व्याख्येवरून आपणाला असे म्हणता येईल की कोणत्याही विक्रेत्याचे किंवा उत्पादकाचे उत्पादन हे बाजाराच्या एकूण उत्पादनाचा विचार करता इतके नगण्य असते की त्याचा बाजारावर काहीही परिणाम होत नाही. म्हणजेच पूर्ण स्पर्धा हा असा बाजार आहे की ज्यात विक्रेते व ग्राहक असंख्य असतात. पूर्ण स्पर्धा हा असा बाजार आहे ज्यामध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते आहेत. सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूंची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात. हे सर्व विक्रेते, हे सर्व ग्राहक ज्या वस्तूंची खरेदी विक्री करतात ते एकजिन्सी आहेत. एकजिन्सी म्हणजे त्यांची क्वांटिटी, त्यांची क्वालिटी, त्यांची किंमत, त्यांची साईज, आकार, त्यांचा कलर या सगळ्या बाबतीत ते एकसारखे आहेत. एकमेकांना पर्यायी, एकमेकांना सारखेच अशा त्या वस्तू आहेत. त्यांची खरेदी विक्री हे ग्राहक आणि विक्रेते करतात. तसेच या ज्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत, या ज्या वस्तूंची विक्री होत आहेत किंवा खरेदी होत आहेत याचं संपूर्ण ज्ञान ग्राहक आणि विक्रेत्यांना आहे. ग्राहकाला माहिती की आपण जी वस्तू घेतोय त्याची किती प्रमाणामध्ये क्वांटिटी आहे, पुरवठा किती आहे, किंवा आपण जी वस्तू घेत आहोत त्याची क्वालिटी कशी आहे, साईज कशी आहेत, रंग कसा आहे, किंमत काय आहेत, प्रत्येक बाबतीत ग्राहकाला त्याचं संपूर्ण ज्ञान आहे. आणि विक्रेत्याला देखील त्याचं संपूर्ण ज्ञान आहे की आपण बाजारामध्ये या वस्तूंची विक्री करत आहोत तर याची आपल्याला किंमत किती स्वीकारायची आहे. असे हे बाजार आहे. आता आपण पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये पाहूयात. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. पहिलं वैशिष्ट्य आहे असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते असणार, असंख्य ग्राहक असणार. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे एकजिन्सी वस्तू. एकजिन्सी म्हणजे एकसारख्या वस्तू. तिसरं वैशिष्ट्य आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन. या स्पर्धेमध्ये ग्राहक आणि विक्रेत्यांना प्रवेश देखील मुक्त आहेत आणि त्या बाजारातून बाहेर पडणे देखील सोपे आहे. चौथं वैशिष्ट्य आहे एकच किंमत. सर्व वस्तूंची किंमत सारखी असणार. पाचवं वैशिष्ट्य आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान. कोणाला? ग्राहक आणि विक्रेते यांना बाजाराचे संपूर्ण ज्ञान असणार आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. उत्पादन घटक भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या घटकांची गतिशीलता पूर्णपणे असणार आहेत. त्याचा अर्थ काय आपण पुढे पाहूया. त्यानंतर सातवं वैशिष्ट्य आहे वाहतूक खर्चाचा अभाव. कोणताही वाहतूक खर्च नसणार. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे सरकारी हस्तक्षेप नाही. सरकारचे निर्हस्तक्षेप धोरण म्हणजे सरकार कोणताही हस्तक्षेप करणार नाही. अशी हे 8 वैशिष्ट्ये आहेत. एक एक वैशिष्ट्य आपण अभ्यासूया. पहिलं वैशिष्ट्य आहे असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. पूर्ण स्पर्धेमध्ये जे विक्रेते आहेत ते असंख्य आहेत. ते एकसारख्या वस्तूंचीच विक्री करतात आणि त्यांच्या वस्तूंना खरेदी करणारे जे ग्राहक आहेत ते देखील असंख्य आहेत. थोडक्यात एवढ्या सगळ्या ग्राहकांपैकी एखाद्या ग्राहकाने सांगितले की मला ठराविक किमतीमध्येच माल पाहिजे तरच मी खरेदी करणार, तर त्यावेळेस विक्रेते म्हणणार तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाही घेतलं तरी चालेल. कारण की त्या एका ग्राहकाच्या मागणीने पूर्ण स्पर्धेच्या बाजाराला काहीही फरक पडत नाही. तर एका ग्राहकाची मागणी ही समुद्रातील एका थेंबाप्रमाणे असते. म्हणजेच समुद्रातील एक थेंब समुद्राची दिशा बदलू शकत नाही, तसंच एक ग्राहक पूर्ण स्पर्धेचा बाजार बदलू शकत नाही. त्याचा बाजारावर काहीही परिणाम होत नाही. सेम तसंच विक्रेत्यांच्या बाबतीत. एखादा विक्रेता असेल आणि त्याला जर नफा मिळवायचा आहे म्हणून त्याने वस्तूंची किंमत वाढविली आणि तो म्हटला की नाही मी याच किमतीला माझ्या वस्तू विकणार आहे, तर त्यावेळेस ग्राहक काय करणार? असे असंख्य विक्रेते आहेत, दुसरे विक्रेते आहेत, दुसऱ्या विक्रेत्यांकडून तो माल खरेदी करेल. मग या विक्रेत्याचा ज्याने किंमत वाढवलेली आहे त्याचा तो माल विकला जाणार नाहीत, नुकसान त्याचंच होणार आहे. त्याने किंमत वाढविली, त्याचा माल विक्री होणार नाहीत. ज्याप्रमाणे ग्राहकाची मागणी
पूर्ण स्पर्धेच्या बाजाराला काहीही फरक पडत नाहीत, त्याप्रमाणेच एका विक्रेत्याचा पुरवठा देखील त्या बाजारावर काहीही परिणाम करत नाहीत. तसंच ज्याप्रमाणे समुद्रामध्ये एक थेंब काढला काय आणि एक थेंब टाकला काय, याप्रमाणे या पूर्ण स्पर्धेची स्थिती असते. यामध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते आहेत. म्हणून जी किंमत ठरलेली आहे त्याच किमतीला माल विकला जाणार आणि जी किंमत ठरलेली आहे त्याच किमतीला ग्राहक तो माल खरेदी करणार आहेत. असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात. एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता व ग्राहक यांचा सहभाग नगण्य असतो. त्यामुळे कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. तसेच ग्राहकांचीही संख्या प्रचंड असते. प्रत्येक ग्राहकाची खरेदी ही एकूण खरेदीचा अल्पसा भाग असतो. त्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही ग्राहक प्रभाव पाडू शकत नाही. तर लक्षात ठेवायचा की असंख्य विक्रेते असंख्य ग्राहक हे पूर्ण स्पर्धेचे पहिले वैशिष्ट्य आहेत. आणि त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला माहिती लिहायची आहे की ग्राहकाचा देखील एका ग्राहकाचा या बाजारावर काहीही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे एका विक्रेत्याचा या बाजारावर काहीही परिणाम होत नाही. त्यानंतर आपण दुसरे वैशिष्ट्य पाहूया. दुसरे वैशिष्ट्य आहेत एकजिन्सी वस्तू. एकजिन्सी अशा वस्तू असतात ज्यामध्ये त्यांचा रंग, आकार, रूप, चव, वेष्टन हे सगळं एकसारखं असतं. वेष्टन म्हणजे त्यांची पॅकिंग, वरचा भाग, कशा प्रकारे ते पॅकिंग केलेले आहेत तो भाग, सगळे एकसारखं असतं. त्याच्यामध्ये काहीही बदल नसतो. आता मुळात ही स्पर्धा अस्तित्वातच नाही आहेत. फक्त सगळ्या अर्थतज्ज्ञांना असं वाटतं की अशा प्रकारची एक स्पर्धा असावी की ज्यामध्ये एकजिन्सी वस्तूंची खरेदी विक्री होते. असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते असतात, त्यांना सगळं बाजाराचं ज्ञान असतं. मुळात अशी स्पर्धा अस्तित्वातच नाही आहेत. त्यामुळे आपण कोणतं उदाहरण घेऊ शकत नाहीत. परंतु पूर्ण स्पर्धेला थोडंफार मिळतं जुळतं कोणतं उदाहरण असेल तर ते असेल शेतीमाल. शेतीमाल हा सगळीकडे एकसारखाच उगतो, सगळीकडे एक प्रकारचाच असतो. उदाहरणार्थ आपण घेतली मेथीची भाजी. महाराष्ट्रामध्ये मेथीची भाजी ही हिरव्या रंगाची असते आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर दुसऱ्या राज्यामध्ये गेला तर त्याचा रंग बदलतोय का? नाही. आकार, रंग हे एकजिन्सी वस्तू या भाजीपालामध्ये किंवा शेतीमालामध्ये आपण त्याचं उदाहरण घेऊ शकतो, ते पण काही प्रमाणात. कारण की या नाशवंत वस्तू असतात, काही कालावधीनंतर त्या खराब होणार, म्हणून शेतकरी त्यांच्या किमतीमध्ये बदल करतात आणि मग कमी किमतीमध्ये तो माल विक्री करण्याचा प्रयत्न करतात. पण काही प्रमाणात आपण हे उदाहरण घेऊ शकतो. एकजिन्सी वस्तू सगळीकडे एकसारख्या त्या असतात, त्यांचा रंग, आकार, चव, रूप एकसारखं असतं, त्यालाच एकजिन्सी वस्तू असे म्हणतात. हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे. यामध्ये माहिती काय लिहायची आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजारात उत्पादित झालेल्या व विक्रीसाठी आणलेल्या वस्तूंचे सर्व नग एकजिन्सी असतात. उदाहरणार्थ वस्तूंचा रंग, रूप, आकार, दर्जा इत्यादी बाबतीत सर्व एकसारखे असतात. त्यामुळे हे सर्व नग एकमेकांना पूर्णपणे पर्यायी असतात. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन. मुक्त प्रवेश म्हणजे फ्री एंट्री. एखाद्या बाजारामध्ये ग्राहक म्हणून किंवा विक्रेता म्हणून प्रवेश करण्यास बंदी नसणे त्याला म्हणायचं मुक्त प्रवेश. किंवा त्या बाजारामध्ये नफा मिळत नसेल किंवा फायदा होत नसेल म्हणून बाहेर पडणे त्याला म्हणायचं निर्गमन. हे देखील याच्यावर देखील बंदी नाही. किंवा त्या बाजारातून नफा होत नसेल, फायदा होत नसेल तर बाहेर पडणे याच्यावर देखील बंदी नसणे म्हणजेच निर्गमन होय. कोणत्याही नवीन उद्योग संस्थांना पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये प्रवेश करण्याचे तसेच बाजारातून केव्हाही बाहेर पडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. ज्या विक्रेत्याला पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूंची विक्री करणे परवडणारे असते असे विक्रेते या बाजारामध्ये प्रवेश करतात. तर ज्यांना परवडणारे नसते असे विक्रेते बाजारातून बाहेर पडतात. म्हणजेच बाजारात प्रवेश करण्याचे व निर्गमन करण्याचे, निर्गमन करणे म्हणजे बाहेर पडणे, पूर्ण स्वातंत्र्य विक्रेते व ग्राहक यांना असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे एकच किंमत. आता आपण उदाहरण घेऊया. उदाहरण
टूथपेस्टचं उदाहरण घेऊया. टूथपेस्टचं जर उदाहरण घेतलं तर याच्यामध्ये कोलगेट, पेप्सोडेंट, बबूल असे वेगवेगळे पर्याय असणारे वस्तू बाजारामध्ये उपलब्ध आहेत. या एकजिन्सी वस्तू नाही आहेत, कारण की प्रत्येकाचा आकार वेगळा आहे, रंग वेगळा आहे, चव वेगळी, किंमत वेगळी. या एकजिन्सी नाही आहेत. मग यांचा समावेश आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये करू शकत नाही. त्यांच्यामध्ये किमतीची स्पर्धा आहे. मग किमतीची स्पर्धा आहे म्हणजे तो भाग या ठिकाणी पूर्ण स्पर्धेमध्ये घेऊ शकत नाहीत. मग आपण याची माहिती पाहूया. पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये एका वस्तूच्या सर्व नगाची किंमत सर्वत्र समान असते, कारण वस्तू एकजिन्सी असतात, एकसारख्या वस्तू असतात. वस्तूंची ही किंमत बाजारातील मागणी आणि पुरवठा यांच्यातील समतोलातून निश्चित झालेली असते. मग आता उदाहरण घ्यायचं असेल तर आपण फळाचं मार्केट आहे, फ्रूट मार्केट, याच्यामध्ये सफरचंदाचं उदाहरण घेऊया. की एका मार्केटमध्ये किंवा एका बाजारामध्ये 4 सफरचंद विक्रेते आहेत. त्यापैकी एका सफरचंद विक्रेत्याने असं ठरवलं की मी माझ्या सफरचंदांची किंमत जास्त ठेवणार आहे, जेणेकरून मला नफा मिळेल. त्यावेळेस ग्राहक काय करणार? ठीक आहे, हे महाग आहेत ना, आपण दुसऱ्या विक्रेत्यांकडून घेऊ. ते दुसऱ्या विक्रेत्यांकडे जाणार आणि दुसऱ्या विक्रेत्यांकडून तो माल खरेदी करणार. याच्यामध्ये नुकसान कोणाचं होणार आहे? ज्याने किंमत वाढवलेली आहे त्याचं. तर यासाठी जर त्यांच्यामध्ये किमतीची स्पर्धा झाली तर फायदा कोणाचा होणार? ग्राहकांचा होणार. याच्यासाठी ते काय करणार? सगळे जे 4 सफरचंद विक्रेते बाजारामध्ये करतायत ते म्हणणार की आपण किमतीची स्पर्धा करायची नाही, आपल्या वस्तूंची किंमत ही एकच असणार आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. आपल्या विक्री करणाऱ्या वस्तूला जेवढी मागणी आहे आणि जेवढा पुरवठा आहे त्याच्यानुसार आपण किंमत निश्चित करायची. वैशिष्ट्य पाहूया. बाजाराचे संपूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असते. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असते. प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता यांना वस्तूंची किंमत, वस्तूंची गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याचे स्रोत इत्यादीचे ज्ञान असते. बाजारामध्ये ज्या वस्तूची विक्री होत आहेत त्या वस्तू एकजिन्सी आहेत, त्यांची किंमत एकसारखी आहे आणि याचं ज्ञान ग्राहकाला देखील आहेत, विक्रेत्याला देखील आहेत. म्हणजे या सगळ्यांचं ज्ञान असल्यामुळे या स्पर्धेमध्ये कोणीही वेगळी किंमत निश्चित करून नफा मिळवू शकत नाहीत. पुढचा आपण भाग पाहूया किंवा पुढचं वैशिष्ट्य पाहूया. उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. आपल्याला माहिती आहे उत्पादन घटकामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक असे 4 उत्पादन घटक असतात. या उत्पादन घटकांचा वापर करून उत्पादनाची निर्मिती करतात. आता हे उत्पादन घटक गतिशील असतात. गतिशील असतात म्हणजे ते एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायामध्ये स्वतःच्या मर्जीने जाऊ शकतात. किंवा एक संयोजक आत्ता जे उत्पादन घेत आहेत ते उत्पादन न घेता इतर वस्तूंचे उत्पादन घेऊ शकतो, दुसरा व्यवसाय सुरू करू शकतो. किंवा मग ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे, त्यांच्यावर कोणतीही बंदी नाहीत की याच कंपनीमध्ये किंवा या संस्थेमध्ये तुम्ही काम करायचं आहे. त्यांना पूर्ण गतिशीलता आहेत. याच्यामुळे काय होणार आहे की जे उत्पादन घटक आहेत ते जर सहजरित्या उपलब्ध होत असेल तर उत्पादनाचा खर्च सगळीकडे एकसारखा येणार. ज्या ठिकाणी श्रमिक उपलब्ध नसेल त्या ठिकाणी जास्त त्यांना मोबदला द्यावा लागणार, आपोआप उत्पादन खर्च वाढेल. म्हणून या ठिकाणी उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता असं गृहीतक यामध्ये मांडलेलं आहे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये. हे कशासाठी केलेलं आहे की जेणेकरून वस्तूंची किंमत एकसारखी राहील सगळीकडे, यामुळे यांची गतिशीलता दाखवलेली आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादनाचे घटक म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक पूर्ण गतिक्षम असतात. म्हणजेच हे घटक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणा आणि एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायामध्ये जाण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र असतात. त्यामुळे उत्पादन घटकांचा पर्याप्त वापर होतो. तसेच त्यांच्या सहज उपलब्धतेमुळे उत्पादकाला उत्पादन करताना अडचणी येत नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेत वस्तूंची किंमत सर्वत्र सारखी असते, कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो. आता रिअल लाईफमध्ये असं होतच नाही. वाहतूक खर्च हा येत असतो. वाहतूक खर्च आला आपोआप वस्तूंच्या किमती बदलणार आहेत.
वस्तूंच्या किमती बदलू नये याच्यासाठी हे गृहीतकच मांडलेलं आहे. याला अझम्पशन समजलं तरी चालेल की वाहतूक खर्चाचा अभाव आहे. खरं तर असं होतच नाहीत. म्हणूनच म्हटलेलं आहे की पूर्ण स्पर्धा ही काल्पनिक अवस्था आहे किंवा काल्पनिक संकल्पना आहेत. एक आदर्श संकल्पना आहे, ती अस्तित्वात येऊ शकत नाही. किंमत समान ठेवण्यासाठी वाहतूक खर्चाचा अभाव ठेवलेला आहे. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे सरकारी हस्तक्षेप नाहीत. ज्या देशामध्ये वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जात आहे, कोणत्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे, त्या वस्तू किती प्रमाणात उत्पादित करायच्या आहेत, त्यांची किंमत काय ठरवायची आहे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्यांची वाहतूक कशी करायची आहे, या कोणत्याच प्रक्रियेमध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही. आणि तेव्हाही पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. सरकारने जर हस्तक्षेप केला, कराचे धोरण वाढविले किंवा अर्थसहाय्य दिले, वस्तूंच्या किमती बदलतील. आणि ते होऊ नये याच्यासाठी सरकार हस्तक्षेप करत नाहीत. वरील वैशिष्ट्ये असणाऱ्या बाजारास पूर्ण स्पर्धा असे म्हणतात. ही वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक, एकजिन्सी वस्तू, मुक्त प्रवेश आणि निर्गमन, एकच किंमत, बाजाराचे संपूर्ण ज्ञान, उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता, वाहतूक खर्चाचा अभाव, सरकारी हस्तक्षेप होत नाही. अशी वैशिष्ट्ये असणाऱ्या बाजारास पूर्ण स्पर्धा असे म्हणतात. ही वैशिष्ट्ये अभ्यासल्यास पूर्ण स्पर्धा हा बाजाराचा एक आदर्श प्रकार आहे हे लक्षात येते. परंतु प्रत्यक्ष बाजारात अशी स्थिती आढळत नाही. बाजाराची ही काल्पनिक संकल्पना आहे जी अर्थशास्त्रज्ञांना अभिप्रेत आहेत. आज आपण पूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.